नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्स वरती. तर आज नवमी आहे आणि उद्या दशमी. पहिल्यांदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सगळ्यांना. तर आज नवमी आहे आणि आताच मी ऑफिसचं काम वगैरे संपवलंय आणि आता इथून उद्यापासून 4 दिवस सुट्ट्या आहेत. थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. ओके, 4 दिवस सुट्टी असणार आहेत आणि 4 दिवस आपण खूप धमाल करणार आहे, खूप मजा करणार आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे ना, की आज नवमी आहे, तर तर आपण आज वाहनांचं वगैरे पूजा करतो. तर आता खाली पार्किंग मध्ये जाणार आहे मी आणि बाईकचं पूजा वगैरे करूया. सकाळीच हार वगैरे आणलं होतं आणि त्याच्यानंतर गाडी वगैरे धुवून घेतलं. गाडी धुवून आणलंय गॅरेज मधून आणि आता खाली जाऊया आणि पूजा करूया. तर गाडी कशी धुतली, काय धुतली ते सगळं तुम्हाला आता तर उद्या दसरा सण असल्यामुळे आपल्याला सोन्याची पानं, आपट्याची पानं वगैरे आणायची आहेत आणि थोडंफार पूजेचं सामान वगैरे आणायचं. तर ते खरेदी पण आपण करूया. आता जाऊयात आता आपण. आणि उद्या सकाळी देवपूजा वगैरे करून लॅपटॉप पूजा वगैरे करायचं. ओके, तर स्टे ट्यून, व्हिडिओ बघत राहा आणि खूप मजा येईल आपल्याला. ठीक आहे, चलो. विहान रेडी होतंय. विहान रेडी झालं की पूजेची तयारी करूया आणि खाली जाऊन गाडीची पूजा करूया. दुपारी मी गाडी सर्व्हिसिंगसाठी नेलं होतं, म्हणजे गाडी धुण्यासाठी. घराजवळच 500-700 मीटरवरती सर्व्हिसिंगचं गॅरेज आहे, तर तिकडे मी गेलो होतो सर्व्हिसिंगसाठी. बघू शकता तुम्ही. तर फक्त गाडी वॉश केलं आणि त्याच्यानंतर गाडी धुवून घेतली. सर्व्हिसिंग ऑलरेडी गेल्या आठवड्यातच तिकडे केली होती. पावसाचं वातावरण असल्यामुळे किंवा पावसाळा असल्यामुळे मी गाडी धुवून नाही घेतली होती. म्हटलं दसऱ्यालाच गाडी धुवून घ्यावं, त्याप्रकारे मी दसऱ्यालाच गाडी धुवून घेतली. बघू शकता, गाडी धुतली व्यवस्थित स्वच्छ आणि पुसून वगैरे दिली. हे आहेत विहानच्या गाड्या. विहानच्या गाड्यांची पूजा केली पहिल्यांदा. विहानचं 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, थार गाडी आहे, प्लेन आहे. त्यानंतर त्याची गाडी पूजा केली आणि देवपूजा करून आम्ही खाली आलो आणि त्याच्यानंतर माझ्या बाईकची पूजा केली. पूजाने माझ्या बाईकची पूजा केली. बघा किती लकी आहे. बघू शकता. पहिल्यांदा गाडी पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घेतलं, हार वगैरे घातलं गाडीला, त्यानंतर अष्टगंध वगैरे लावलं आणि खूप आनंदी वातावरणामध्ये आम्ही पूजा केला. बघू शकता विहान किती एन्जॉय करतोय. बाय दी वे, विहानला हा गाडी खूप आवडतो. ह्या गाडीवरती खाली पार्किंगमध्ये जरी गेलं तर शेकडो गाड्या असतात, शेकडो 4 व्हीलर असतात, तरीसुद्धा तो माझ्या गाडीकडेच जाऊन उभारतो. म्हणजे तो माझ्या गाडीला पूर्णपणे ओळखतो तो, आणि तो माझ्या गाडीला व्यवस्थित बसायचं, खूप मजा करतो, मस्ती करतो गाडीसोबत. पूजा वगैरे झालं व्यवस्थित, उदबत्ती वगैरे वळलं, नैवेद्य वगैरे आणि आम्ही निघालो बाहेर जायचं होतं. खरेदी वगैरे करायची होती वस्तूंची. बाहेर गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही खालच्या सोसायटीमध्ये आलो, सोसायटीच्या पार्किंगमध्ये, आणि सोसायटीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं बाप्पांना, आणि बाप्पांना आरती वगैरे केली. त्याच्यानंतर दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आलो आम्ही मार्केटमध्ये. हे बघू शकता मार्केट. दसऱ्याच्या निमित्ताने मार्केट भरलं होतं. जिथे जाईल तिथं फुलं वगैरे होते विकायला. त्याचबरोबर दसऱ्यासाठी जे काही शो वगैरे करतो त्याची पण रोषणाई वगैरेचे पण स्टॉल लागले होते खूप छान पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो माता मंदिरला. सुरुमुखी माता मंदिर बाणेर येथे असलेलं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. तर इथे आम्ही दर्शनासाठी आलो. दर्शन वगैरे घेतलं आणि देवी मातेला प्रार्थना केली की सगळ्यांचं भलं होते, सगळ्यांचं चांगलं होते, विहानचं पण भलं होते, विहानचं पण चांगलं होते. अशा पद्धतीने आम्ही प्रार्थना केली देवाला. आणि त्याच्यानंतर प्रसाद वगैरे नेलं होतं, केळी, तो पण आम्ही नैवेद्य धरला आणि आशीर्वाद घेतला. बोलो जय माता दी, जय भवानी, जय भवानी, असं बोलत आम्ही प्रार्थना केलं. त्याच्यानंतर आरतीचा पण वेळ झाला होता. आरती वगैरे केलं आणि तिथून निघाल्यानंतर घरी गेल्यानंतर स्वयंपाक करायचं नव्हतं, कारण ऑलरेडी पुन्हा नव्याने स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे आम्ही बाहेरच जेवण घेतलं. सुप्रभात मित्रांनो,
तर आज दसरा, सकाळचे 8 वाजलेले आहेत. देवपूजा वगैरे केलं विहान उठण्याच्या अगोदरच. देवपूजा केल्यानंतर लॅपटॉपचं पूजा केलं. जे काही मी रोजच्या जीवनामध्ये कामासाठी वापरतो त्याच्या सगळ्यांचं पूजा वगैरे केलं. लॅपटॉप, डेस्कटॉप, त्याच्यानंतर ट्रायपॉड, माईक वगैरे, चार्जर, सगळ्यांचे पूजा वगैरे केलं आणि आशीर्वाद घेतले देवाचे. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी लॅपटॉप व्यवस्थित स्वच्छपासून पूजा वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर संध्याकाळचे 6 वाजले होते आणि फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळी 7-7:30 वाजता पुन्हा एकदा पूजा केलं. बघू शकता विहाननं कोट घातलं होतं. हे कोट बाय द वे त्याच्या बड्डेचे आहेत. त्याला कोट खूप आवडतं आणि तयार होत होता. बघू शकता. दसऱ्यानिमित्त मी घरातील सर्व लाईट्स वगैरे लावले होते. खूप छान मजा आली. आणि दसरा सण असं काय मला खूप मोठा वाटला नाही, कारण गावाकडे जशी गर्दी असते किंवा गावाकडे जो उत्साह असतो तो उत्साह इथे नाही. ते फक्त आपल्या घरापुरतंच मर्यादित असतं. सण आपणच तयार व्हायचं, आपणच देवाचं पूजा वगैरे करायचं, त्याच्यानंतर बाहेर जायचं आणि दर्शन घ्यायचं. हाच आपला सण असतो. तिथे तसं नसतो. तिकडे काय असतो की आपण सगळं एकमेकांना, पाहुण्यांना भेटायचं वगैरे, एकमेकांना सोनं वगैरे द्यायचं, असा कार्यक्रम करतो. पण इथे तसं काही नाही. पुन्हा एकदा मी संध्याकाळी सूर्यमुखी माता मंदिरकडे आलो बाणेर इथे. तिथे दर्शन वगैरे घेतलं, आरती वगैरे केली. त्याच्यानंतर दसऱ्याच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या आणि खूप खूप मजा आली. त्यानंतर आम्ही बालेवाडी येथे आलो, लक्ष्मी माता मंदिर. बघू शकता बाहेरचं वातावरण, बाहेरचं परिसर. इथे सुद्धा आम्ही दर्शन वगैरे घेतलं लक्ष्मी माता मंदिरचं आणि त्याच्यानंतर असा गेला आमचा दिवस. खूप मजा आली, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर विहानला खायचं होतं काहीतरी स्वीट, गुलाबजामुन आणि कलाकंद त्याला खूप आवडतो, तर ते सुद्धा आम्ही घेतलं आणि निघालो घरी. खूप मजा आली. तर असा होता आमचा दसऱ्याचा दिवस. तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय करा, एन्जॉय राहा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.